नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी कुरकुरीत असा डाळ वडा कसा बनवायचा ही रेसिपी बघणार आहे. सोबतच वड्याबरोबर खाण्यासाठी हिरवी चटणीसुद्धा आपण इथे बनवून घेणार आहे. अनेकदा जेव्हा आपण डाळ वडे बनवतो तेव्हा ते तेलामध्ये तरी फुटले जातात किंवा एकदम असे कडक निबर होतात, कुरकुरीत होत नाही, खुसखुशीत होत नाही आणि खूप तेलकट होतात. तर असं होऊ नये म्हणून आपण छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा इथे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा. तर चला, कोणताही वेळ न घालवता पटकन आपण आपल्या रेसिपीकडे वळूया. सगळ्यात पहिलं इथे 3 ते 4 तास आपल्याला चण्याची डाळ भिजत घालायची. वेळ तुमच्याकडे कमी असेल तर गरम पाण्यामध्ये म्हणजे कोमट पाण्यामध्ये डाळ भिजत घालायची. पटकनी भिजली जाते. किंवा जास्त वेळ असेल तर रात्रीची तुम्ही भिजत घातली तरी चालेल. डाळ स्वच्छ आपल्याला पहिली 3-4 पाण्याने चांगली धुवून घ्यायची. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ दळताना शक्यतो भांडं हे बारीक जे भांडं असतं ते वापरायचं. इथे मी चाळणी घेतलेली आहे आणि चाळणीने निथळून मी इथे डाळ घेतलेली आहे. डाळ हाताने निथळून घ्यायची नाही, त्यामध्ये पाणी राहतं, त्यामुळे चाळणीने निथळून घ्यायची. थोडंसं आलं घातलं आहे, 2-4 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे आणि लसूण घातलेला आहे. तुम्हाला जर जिरी अख्खी नसेल घालायची तर तुम्ही यामध्ये सुद्धा जिरी घालून हे वाटून घ्यायचं. आता वाटताना काय करायचं आहे, पाणी अजिबात आपल्याला इथे घालायचं नाही आहे. बिना पाण्याचीच ही डाळ आपल्याला इथे अशी ओबडधोबड वाटून घ्यायची. म्हणजे जास्त मोठी नाही, जास्त बारीक नाही, तर अशी रवळसर वाटून घ्यायची. त्यामध्ये थोडेसे डाळीचे अख्खे डाळ राहिली तरी चालेल. डाळ इथे वाटून घेतलेली आहे. आता काय होतं, कधी कधी वडा कुरकुरीत होत नाही, तर कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये बेसन पीठ घालायचं नाही, तर फक्त तांदळाचं पीठ किंवा रवा यामध्ये तुम्ही 2-3 चमचे इथे घालू शकता. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं आहे, थोडीशी काळी मिरपूड घातलेली आहे, ओवा घालायचा आहे, जिरी घालायची आहे, थोडासा हिंग घालायचा आहे, हळद मी अगदी थोडीशी घातलेली आहे, लाल तिखट इथे अर्धा चमचा घालून घेतलेला आहे. कोथिंबीर मात्र भरपूर यामध्ये बारीक चिरलेली घालायची. कांदा आपल्याला यामध्ये घालताना कांदा जास्त बारीक चिरायचा नाही आहे किंवा तो जास्त मोठाही उभा चिरायचा नाही, तर अगदी चौकोनी आकारामध्ये तो थोडासा मोठा चिरून घ्यायचा आणि यामध्ये घालायचा. लिंबू यामध्ये नक्की पिळून घ्यायचं. लिंबामुळे काय होतं, एक चव तर छान लागते, पण वडे तेलकट अजिबात होत नाही आणि कुरकुरीतपणा येतो. अगदी थोडीशी पिठी साखर घातली ना तर वड्याला कलर खूप छान येतो. सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर चटणी आपण इथे बनवून घेणार आहे. सुक्कं खोबरं किसून घेतलेलं आहे, आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर आपल्याला इथे भरपूर घालायची आहे कारण आपण हिरवी चटणी बनवतोय. फुटाणा डाळीचे छोटे छोटे 3 चमचे घातलेले, चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा साखर, जिरे आणि अर्धा लिंबू आपल्याला यामध्ये घालायचं. लिंबू तुम्हाला घालायचं नसेल तर घट्टसर 2 चमचे दही घातलं तरी चालेल आणि अशी पाणी घालून आपल्याला चटणी इथे वाटून घ्यायची. चटणी वाटून झालेली आहे. तडका देऊया. 1 पळी तेल घातलेलं आहे, गरम झालं की जिरी, मोहरी, हिंग आणि कढीपत्ता घालून हा तडका चटणीवरती द्यायचा. मिक्सरच्या भांड्यामध्येच मी हा तडका दिलेला आहे कारण मग व्यवस्थित चटणी आपल्याला मिक्स करता येतो तडका आणि हलवता येते या पद्धतीने. दुसऱ्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया. तर डाळ वड्याबरोबर खाण्यासाठी ही हिरवी चटणी आपली इथे बनून तयार झालेली आहे. आता इथे मिश्रण जे आपण खोलून घेतलेले वड्यांसाठी ते जास्त वेळ इथे भिजत ठेवायचं नाही. अगदीच तुम्ही 5-10 मिनिटं ठेवले तर चालेल, पण त्यापेक्षा जास्त ठेवू नका. कांद्याला पाणी सुटतं आणि डाळीला सुद्धा नंतरनं थोडंसं पाणी कांद्यामुळे सुटतं आणि खूप पातळ होऊ शकतं. मग नंतरनं आपल्याला दुसरी कोणती पिठं घातली तरी वडा पाहिजे तसा परफेक्ट होत नाही. म्हणून आपल्याला वडे अगदी 5-10 मिनिटंच ते तांदळाचं पीठ घातल्यामुळे थोडासा वेळ ठेवायचा. चटणी बनेपर्यंतच मी इथे ठेवलेलं आहे. त्यानंतर आपल्याला परत एकदा मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं आणि नंतर असे वडे आपल्याला इथे थापून घ्यायचे. आता डाळ वडा बनवताना वडे जास्त जाड अजिबात थापायचे नाही, तर थोडेसे ते असे मिडियम थापायचे, जास्त जाड नाही, जास्त पातळ नाही.
तळताना मात्र तेल पहिलं गरम करायचं, नंतरनं गॅस बारीक करायचा आणि मग तेलामध्ये आपल्याला वडे ते सोडून घ्यायचे. शक्यतो वडे तळून घेताना गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती कुरकुरीतपणा येईपर्यंत, हलकासा असा सोनेरी कलर आला आणि कुरकुरीतपणा येईपर्यंत वडे तळून घ्यायचे. वड्यांबरोबर खाण्यासाठी हिरव्या मिरच्यांना असे मध्ये कट दिलेला आहे, त्यासुद्धा वड्यांबरोबर आपल्याला अशा तळून घ्यायच्या. थोड्याशा कचवट ठेवायच्या मिरच्या, म्हणजे चव छान लागते. तेलातनं वडा बाहेर काढताना मात्र गॅस मोठा करायचा आणि तेल चांगलं तापलेलं पाहिजे आणि मग वडे आपल्याला तेलातनं बाहेर काढून घ्यायचे. वडे तेलकट अजिबात होत नाही, कुरकुरीत होतात, खुसखुशीत होतात. कधी कधी काय होतं, खुसखुशीत न होता वडे असे आवळले जातात. त्यामध्ये जास्त कोणतं पीठ घालायचं नाही, फक्त तांदळाचं पीठ किंवा थोडासा रवा घालायचा, म्हणजे वडे असे खुसखुशीत होतात, आवळल्यासारखं होत नाही. आवाजावरून तर लक्षात आलं असेल की ते किती कुरकुरीत झालेले, तेलकट अजिबात झालेले नाही. गरमागरमच बनवायचे, गरमागरमच खायचे. करून ठेवले तर वडे लगेच नरम पडतात आणि लगेच असं तेलकट दिसतात, म्हणून गरमागरम करायचे, गरमागरमच खायला घ्यायचे. अशा पद्धतीने आज आपण नाश्त्यासाठी डाळ वडा कसा बनवायचा आणि त्यासोबतची चटणीची रेसिपी आपण इथे सविस्तरपणे इथे मी दाखवलेली आहे. तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून सांगा. आवडले असेल लाईक करा, शेअर करा. तुम्ही कशा पद्धतीने बनवताय ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा. परत एकदा अशाच रेसिपी बरोबर